काय काय झालं? काय झालं? काय 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 झालं? हे बघा, मी नाराज झालोय तुमच्यावर. नाही, तुम्ही हे सिद्ध केलंय की तुम्ही मला नीट सांभाळू शकत नाहीत. अहो काय बोलताय तुम्ही? मला सांगा तरी काय झालं? माझं काही चुकलं का? चुकलं का? अहो, चुका करून मला विचारताय चुकलं का? पण नाही, मी म्हणजे काहीतरी चुकून काहीतरी झालं असेल. पण मला सांगा तरी काय झालं, म्हणजे मला माझी चूक दुरुस्त करता येईल. आता तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो. तुमचे आहो पडलेत. काय? अहो, तुमची टिकली पडली इथेच कुठेतरी. टिकली पडली? अरे देवा, टिकली कशी काय पडली? अहो बसा हो तुम्ही. काय हो तुम्ही? तुमचा मूड चांगला करण्यासाठी मी असलं काहीतरी करतो आणि तुम्ही म्हणजे थांबा जरा. टिकली कशी काय पडली? जपत जावं मला. आणि मला जपण्यासाठी काय करायचं असतं माहिती आहे ना? स्वतःला जपायचं. अर्पिता मॅडम, मी तुम्हाला एक वचन दिलं होतं. आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना आपण कधीही पारखं होणार नाही. अजून एक वचन देतो. या दोन्ही घरातली तुमची विस्कटलेली नाती मी तुम्हाला परत मिळवून देईन. आणि जोपर्यंत ती मिळणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रॉमिस. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला अर्पिता मॅडम जबाबदार आहेत का? तुमच्या दोघींचाही स्वभाव कारणीभूत आहे याला. या घरातलं कोणीही माझ्या बायकोचा अपमान केलेलं मी खपवून घेणार नाही. सतत सतत एकच गोष्ट सिद्ध होती आई. ती मुलगी अर्पिता एक नंबरची अपशकुनी. तरी आपला समीर तिची बाजू घेत असतो सतत. दिदे गप ग गप, माझं आधीच डोकं फिरलंय. आता अजून माझी डोकेदुखी वाढवू नकोस तू. काय जादूटोणा केलाय ना तिने. ते सगळं जाऊ दे ग रेणुका. ते तुम्ही मेन मुद्दा लक्षात घ्या ना. तो तर बाजूलाच राहिलाय. समीरची आई, लक्षात घ्या. हे बघा, तुम्ही आणि रेणुकाने समीरला मगाशी किती प्रश्न विचारले? शेवटपर्यंत त्याने विराटचं नाव घेतलं. हा, तुम्ही त्याला महिन्याच्या खर्चाच्या मॅनेजमेंट बद्दल विचारलं. खर्चाची सोय काय विचारली ना? त्याने स्मार्टली तो प्रश्न अवॉइड केलेला आहे. विराटची गोष्ट तुमच्यापासून अजूनही लपवून ठेवली हो समीरची आई. तुम्ही जाब विचारायला हवा. नाही का? तुम्ही पाहिलं ना आता काय झालं? हे अर्पिताच्या माहेरच्यांनी काय केलं? अर्पिताच्या सगळ्या हरकतींना सुरुवातीपासून त्यांनी अवॉइड केला, दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. शेवटी काय झालं आज? त्यांच्या डोक्यावरचं छप्पर जात आहे. ती वेळ आली आहे समीरची आई. आणि आपण सगळं हे आधी अनुभवलं ना. या फेज मधून आपली फॅमिली गेलीच आहे. ते सगळं परत अनुभवायचंय का आपण? हा, काय बोलताय तुम्ही समीरचे बाबा? मला काही कळत नाहीये. तुम्ही स्पष्टपणे बोला ना.